हाय, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. थोड्या मोठ्यांना माझा नमस्कार आणि लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर आज मी विषय घेणार आहे आत्ताच्या ज्या मुली नांदायला आलेल्या असतात ना त्यांच्याविषयी. कारण त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर हेच बोलेले की माझ्या वयोगटातल्या ज्या आज सासूबाई बनलेल्या आहेत त्यांच्या अपेक्षा खूप असतात. त्या मुलीने सगळं तिला समजलं पाहिजे, सगळं आलं पाहिजे, तिने खूप सगळं काम केलं पाहिजे. आणि त्या मुली करतात पण, कारण त्यांनाही माहिती आपण सासरी आलेलो आहेत, आपल्या इथे लग्न झालेलं आहे, इथलं सगळं आपल्याला आलं पाहिजे. त्यांचा तो प्रयत्न असतो. पण माझ्या घरातलं मला ढीकभर सगळं काही काम करण्याची सवय असते आणि माझ्या नजरेने मात्र त्या मुली 4च कामं तिने केले आज, एवढीच काउंटिंग माझ्याकडे असते. त्याच्यामुळे माझे नातेवाईक पण मला कधीतरी बरंच असं बोलता बोलता बोलून जातात काही नातेवाईक की तू खूप लाड करते सुनेचे, काय कामं करते ती, तिला जरा कामांची सवय लाव, तिला कामं आले पाहिजे. आणि त्या वेळेस मात्र माझ्या मनामध्ये सांगू काय विचार येतो, असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर मी बाहेरून बोलवलं आणि सांगितलं की आजचा नाश्ता किंवा जेवण बनवताना मला 4 कांदे कापून देना किंवा माझे नाश्त्याचे भांडे थोडेसे घासून देना, तर सरळ आपल्याला नाही उत्तर येईल आणि आपली हिंमत पण होणार नाही समोरच्याला काही सांगण्याची. असं एक भाव मनात आलेला मी मांडलेला आहे. पण ती जी मुलगी लग्न करून येते ती धडाधड मात्र सगळे कामं करत असते. कशासाठी? तर फक्त आपल्या मुलाशी तिने लग्न केलेलं असतं. मग तिला बरंच काही या घरातले शिकायचं असतं. पण ती संधी जर आपण गोडीने तिला दिली तर, आणि काय तिने लग्न केलेलं असतं, आपण ह्या घराची शोभा वाढवलेली असते. हळूहळू या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या तिला आपण शिकवून त्याच्यात ती परफेक्ट पण होणार असते. एक्झाम्पल आपण स्वतःच आहोत. आता मीच कधीतरी अल्लडपणाने आली असेल नांदायला, पण आज मला सगळंच माझ्या संसारातलं कळतं आहे. उद्या त्यांना पण कळणार आहे. पण त्यांना ती जर गोडीने संधी दिली तर त्या परफेक्टच होणारच आहेत उद्या. पण आज त्यांच्या जर मागे लागलो, हे तुला येत नाही, ते तुला येत नाही, हे तू केलं पाहिजे, ते तू केलं पाहिजे, ते सगळंच करतात. पण एक लक्षात राहू द्या, सगळ्या बहिणींना माझं सांगणं आहे, माझ्या वयोगटातल्या ज्या सासू बनलेल्या आहेत नव्या नव्या, की आपल्या घरात लोकांचं लेकरू सून म्हणून आलेलं आहे आणि आपल्या आयुष्यात पुरेल असं आपल्या लेकाच्या बरोबर आयुष्याला जाणारं असं ते घट्ट नातं बांधून आलेलं आहे. पण आपण घरामध्ये कुठली मोलकरीण नाही आणलेली आहे, कुठली कामवाली नाही आणलेली आहे की कामाचेच फक्त तिच्याबरोबर हिशोब ठेवायला. मी 50मध्ये असेल किंवा मी 55 एज असेल माझं, तर आत्तापर्यंत मला सगळे कामं जमले आणि ते कालचं लेकरू आलं घरामध्ये तर मला काहीच होत नाही. ही माझी शरीराची अवस्था नाही आहे, ही माझी मनाची अवस्था आहे. तर असं न करता खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलींना वेळ देऊया, गोडीगोडीने त्यांना खूप काही शिकवूया. खूप काही त्या शिकणार आहेत आणि खूप सुंदर ते सुख रिटर्न आपल्यालासुद्धा मिळणार आहे आणि मन मोठाव होणार नाही याच्यामध्ये. आणि जे सासू सुना आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे, ते सासू सुना न राहता खऱ्या रीतीने मायलेकींचं ते नातं तयार होऊ शकतं आणि होतं. कारण मी माझ्या आईला, माझ्या वहिनीला नीट वागवताना बघितलेली आहे. त्यांच्यामध्ये अक्षरशः सासू सुनांचं नाही, मायलेकींचं नातं होतं. ती शिकवण मला मिळाली आहे. तर आज मलाही चांगलं राहता येतं आहे त्या सून म्हणणाऱ्या मुलीबरोबर. पण ती सून नाहीच आहे, ती लेकच आहे. लेकीच्या रूपातच देवाने दिली आहे. ते नावाला लोकांचं लेकरू आहे पण आयुष्याला आपल्या पुरणार आहे असं आपल्याला ते नातं दिलं आहे देवाने. कदर करूया त्या मुलींची, छान गोळीने त्यांना सगळं काही शिकूया. आणि बघा मग आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये किती हास्य राहील, गोडवा राहील आणि आनंद राहील. आजच्या व्हिडिओतून एवढंच. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दलही थँक्यू. कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.